महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करताना एक अशी चूक आहे, ती जर केली तर तुम्ही पैसे देऊन देखील जमिनीचे मालक होत नाहीत। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तो सर्वात मोठा धोका काय आहे हे सांगणार आहे। तसेच त्या धोक्यापासून कसे वाचायचे आहे ते देखील स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी गेल्या काही वर्षापासून जमीन व्यवहार हा खूप जवळून ऑब्झर्व करत आहे आणि अशा व्यवहारामध्ये अनेक लोकांच्या डील्स ह्या कशा अडकलेल्या आहेत ते देखील खूप जवळून बघितलेले आहे। येथे एक सामान्य कॉमन मिस्टेक जी आहे ती लोक करतात, यामध्ये माहिती अभावी ते चुकीचा डिसिजन घेतात आणि नंतर पश्चाताप करतात। जमीन खरेदी वेळी लोक काय करतात, लोकांना एजंट सांगतो साहेब जमीन क्लिअर आहे आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात। फक्त 7/12वर नाव दिसत आहे म्हणून डील ही फायनल करतात आणि येथेच खरे ते चुकतात। म्हणूनच येथे त्या लोकांना सांगावंसं वाटतं की जमीन फक्त नावावर नाही चालत तर ती टायटलवर चालते। याचे एक उदाहरण तुम्हाला देतो। पुणे शहराला लागून गावात एका व्यक्तीने शेतजमीन खरेदी केली। खरेदी करताना 7/12वर विकणाऱ्याचे नाव क्लिअर होते, पण ज्यावेळेस फेरफार होणार होता त्यावेळेस कळालं की ती जमीन ही जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी होती। आता त्या वारसांनी तसा कोर्टामध्ये दावा दाखल केला। आज 3 वर्ष झालेले आहेत, केस कोर्टामध्ये चालू आहे। तसेच खर्च होत आहे आणि वरून मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे। आता असं का घडतं? कारण लोक आजही कायद्याकडे दुर्लक्ष करतात आणि कागदपत्रे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत। विशेष म्हणजे लाखोंचा व्यवहार करत असताना देखील हजारो रुपये वाचवण्याचा प्रयत्न करतात। पण महाराष्ट्र राज्यामध्ये जर जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी काही कायदे आहेत। यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता असेल, तसेच रजिस्ट्रेशन ऍक्ट असेल। या कायद्यानुसार फक्त 7/12 हा पुरेसा नसतो, तर जी जमीन तुम्ही घेत आहात त्या जमिनीचे टायटल हे क्लिअर आहे का ते व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं। तसेच जर जमीन ही जॉईंट फॅमिलीची असेल तर अशा वेळी सर्व वारसांची संमती देखील घेणं गरजेचं असतं। त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल तर 3 स्टेप मी तुम्हाला इथे सांगतो, त्या नक्की फॉलो करा। त्यातील पहिली स्टेप म्हणजे त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट नक्की काढा। तसेच दुसरी स्टेप म्हणजे वकील साहेबांकडनं कागदपत्रे व्हेरीफाय नक्की करा आणि तिसरी स्टेप म्हणजे मालकी हक्क क्लिअर आहे का त्याबाबत सर्व वारसांची संमती घ्या। या 3 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्यात तर 90% धोका तुम्ही टाळू शकतात। नेहमी लक्षात ठेवा, जमीन खरेदी करताना टायटल क्लिअर नसलेली जमीन म्हणजेच सर्वात मोठा धोका आणि एक चुकीचा डिसिजन तुमचे कितीतरी वर्ष पैसे अडकवू शकतो। म्हणूनच तुम्ही जर जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि डील सेफ आहे का हे कन्फर्म करून घ्यायचे असेल तर वकील साहेबांचा सल्ला नक्की घ्या। तसे कागदपत्रे तपासून घ्या, त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या आणि हा व्हिडिओ जितक्या ग्रुप्समध्ये पाठवता येईल नक्की पाठवा। तसेच अशाच कायदेशीर टिप्स मिळवत राहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका।